संगीतकार प्रभाकर जो एकदा कुलाब्याहून दादरला बसमधून घरी चालले होते आणि तेवढ्या प्रवासामध्ये त्यांना एक छानशी चाल सुचली. ती विसरू नये म्हणून त्यांनी तिकिटाच्याच मागच्या बाजूला ती सुरावट लिहून ठेवली. घरी आल्यानंतर त्यांनी पेटीवर वाजवून बघितलं, आवडलं त्यांना. मग त्याने ठरवलं ह्या सुरावटीवर एक छानसं गाणं होऊ शकेल म्हणून ते त्याच्यासाठी यशवंत देवांच्या घरी गेले. तिथे गेलं तर त्यांना कळलं की यशवंत देवांची नागपूरला बदली झाली आहे. आता काय करावं, त्यांचं काही पाठ सुटेना. शेवटी त्यांनी ती सुरावट किंवा चाल इंग्लंड लेटरवर लिहून ती त्यांनी यशवंत देवांच्याकडे पोस्ट केली. आणि काय कमाल बघा, 8च दिवसांनी यशवंत देवांनी त्याच्यावर एक अतिशय सुंदर गाणं लिहून त्यांना पाठवलं. स्वर आले दुरुनी जुळल्या सगळ्या त्या आठवणी. नंतर सुधीर फडकेंनी आपल्या गोड गाण्याने ते गाणं खूप लोकप्रिय केलं. आपणही आता हेच गीत ऐकणार आहोत डॉक्टर अमरनाथ उपाध्याय यांच्या आवाजात. स्वर आले दुरुनी जुळल्या सगळ्या त्या आठवणी. स्वर आले दुरुनी आकाश बिघडल्या ताऱ्यांचे खुद खुदही नभती वेलीची. हित खुदही नभते पर्णाचे ऐशा थकलेल्या उद्यानी. स्वर संजीवन मिळता आशेचे निमिषात पुन्हा जग सावरले. किमया असली का के कुणी स्वर